तुमची माझी जनरेशन जर आपण म्हटली तर आपण तरी सुदैवाने स्क्रीन हातात घेऊन जन्माला नाही आलेलो. आत्ताची जी पिढी आहे ती स्क्रीन हातात घेऊन जन्माला आली, त्यामुळे त्यांना व्यसन लागलं तर आपण म्हणू की आधीपासूनच ते बघतायत. पण तुझ्या माझ्या पिढीतल्या लोकांना व्यसनं लागतायत स्क्रीनची, म्हणजे ती शिकलेलं आहे ना कुठेतरी. त्याला ट्रिव्हियल पण करू नका की काय म्हणजे काय आता तर स्क्रीन तर असतोच ना, स्क्रीन तर वापरला जाणारच आहे ना, मग काय त्याच्यात एवढं मोठं काय करायला पाहिजे. बघितला 4-5 तास बघितला, तू तुझ्या इच्छेने बघितलास आणि तुला वाटलं तेव्हा ते असं खाटकन बंद करू शकतेस, तर मग तू व्यसनाधीन नाहीयेस. आणि तू कुठल्या पर्पजसाठी वापरतेस. कारण तू जर का आनंद वाटतोय, छान वाटतंय म्हणून करत राहिलीस तर तुझ्या मेंदूला सवय लावतेस की ह्यानी छान वाटतं, आणि ह्याने छान वाटतं हे जर का आपल्या मेंदूला कळायला लागलं तर माणसाला हवंच असतं ना. सुख कोणाला नको असतं. आता स्क्रीनच्या बाबतीत बघा, तुमच्या हातात आल्यावरती तुम्ही बघता, तुम्हाला त्यातनं छान वाटतं, काय काय दिसतंय त्यांनी मजा वाटते तुम्हाला. तुम्ही जर का बोर झालेले असाल, आजकाल सगळी माणसं खूप बोर होतात, जर का बोर झालेले असतात, बोर झाल्यावरती लोक पहिले काय करतात, मोबाईल, आणि मग बोरपणा निघून जातो. कसे आहात सगळे? अवतीभोवतीच्या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत. रील्स बघताय ना, बघत राहा, पण त्याच्या आधी हा एपिसोड बघा, कारण आज आपण नेमका हाच विषय ॲड्रेस करत आहोत. विषय आहे सोशल मीडिया आणि मेंटल हेल्थ. आणि या संदर्भात आपल्याशी गप्पा मारण्यासाठी आले आहेत सुप्रसिद्ध सायकोलॉजिस्ट चित्रा केळकर मॅडम. मॅडम, आपल्या कार्यक्रमामध्ये तुमचं मनापासून स्वागत. मुळात स्क्रीन ॲडिक्शनची डेफिनेशन काय कराल तुम्ही? म्हणजे मला पहिले वाटतं स्क्रीन ॲडिक्शनचा विचार करताना आधी आपण ॲडिक्शन म्हणजे काय हे जितकं समजून घेऊ तितकं आपल्याला जास्त पडेल. मराठीत सगळ्यांना म्हणायचं झालं तर व्यसन. व्यसन म्हटलं की आपल्याला कुठल्या तरी एखाद्या पदार्थाचं व्यसन ह्याविषयी माहिती असते. म्हणजे दारूचं व्यसन असतं, सिगरेटचं व्यसन असतं. त्याच्याशिवाय आम्ही असं म्हणतो बिहेवियरल ॲडिक्शन असतं, म्हणजे वर्तन जे असतं ते ॲडिक्टिव्ह वर्तन असतं. म्हणजे एखादा माणूस जेव्हा स्क्रीन परत बघतो, मग स्क्रीन सोशल मीडियासाठी बघत असेल किंवा गेम्स खेळण्यासाठी बघत असेल किंवा हल्ली AI वर गप्पा मारतात AI बरोबर त्याच्यासाठी बघत असेल, ते जेव्हा सातत्याने व्हायला लागतं, कंपल्सिव्हरित्या व्हायला लागतं. म्हणजे जेव्हा दारू प्यायला माणूस सुरुवात करतो तेव्हा तो बरेच वेळा मजा म्हणूनच सुरुवात करतो किंवा मित्रांबरोबर सोशलायझेशन करायला म्हणून सुरुवात करतो, आणि हळूहळू अशी वेळ येते की दारू पिऊन त्याला मजा येते का दारू त्याला चालवते इथपर्यंत जेव्हा ती परिस्थिती जाते, जो कंपल्सिव्हनेस आहे आणि रिपीटेड यूज ऑफ दॅट पर्टिक्युलर थिंग आहे. आणि जेव्हा तुम्ही ती गोष्ट करत नाही तेव्हा तुम्हाला रिलॅप्स होतो, म्हणजे तुम्हाला विड्रॉवल सिम्पटम्स यायला लागतात. म्हणजे नाही केलं तर तुम्हाला अस्वस्थता येते, खूप रेस्टलेसनेस येतो. म्हणजे ॲडिक्शनच्या बाबतीतलं, व्यसनाच्या बाबतीतलं आपण बघायला पाहिजे की तुमची डिपेंडन्सी होते त्याच्यावरती, तुमच्या पूर्णपणे कंट्रोल तुमचा जो असतो तो तुमच्या ताब्यात न राहता तुम्ही त्याचे कुठेतरी गुलाम व्हायला लागता, आणि जेव्हा तुम्ही ते सोडता तेव्हा तुम्हाला विड्रॉवल सिम्पटम्स यायला लागतात. आता हे जर का आपण सोप्या शब्दात म्हटलं की ही ॲडिक्शनची लक्षणं आहेत, व्यसनाची लक्षणं आहेत, तर आपण जेव्हा स्क्रीन ॲडिक्शन असा शब्द वापरतो तेव्हा लक्षात घ्यायला पाहिजे की रोजच्या जीवनात आता स्क्रीन वापरायला लागणार नाही असं कोण नाहीच आहे. म्हणजे प्रत्येक व्यवसायामध्ये ह्या न त्या स्वरूपामध्ये स्क्रीनचा हा येतोच आहे. कोणाकडे जास्त असेल, कोणाकडे कमी असेल. आणि तुम्हाला काय वाटतं, ऑफिसमध्ये जे स्क्रीनवर काम करतात ते मध्ये सोशल मीडिया बघत नसतील किंवा दुसरं काही करत नसतील? म्हणजे अशी कुठेतरी अपेक्षा असणं तर फार भाबड्या ह्याच्यात जगतोय आपण असं म्हणतो. तुमचा कॉन्सायन्स जर का त्या व्यक्तीचा चांगला असेल, स्वतःची मूल्य चांगली असतील, तर अशी व्यक्ती करत नसेल. पण ऑन ॲन ॲव्हरेज तर होत असण्याची शक्यता आहे. तिथपर्यंत सुद्धा ठीक आहे असं आपण म्हणू, कारण जग आहे तर जगराहाटी तसं कुठे ना कुठे होणार आहे. पण जेव्हा आपण व्यसनाची उदाहरणं बघितली की ते कंपल्सिव्हली होतं आहे की नाही मला ना आत्ता गेम खेळायलाच पाहिजे, गेम खेळल्याशिवाय मला ना शांतता वाटत नाही, ती अस्वस्थता जी येऊन जाते किंवा कंपल्सिव्हनेस येतो की नाही आत्ता हे केलंच पाहिजे, हा जेव्हा यायला लागतो तेव्हा ते कुठेतरी ॲडिक्शनकडे झुकायला लागलं, आणि नाही केलं तर त्याचा त्रास होतो. फिजिकल सिम्पटम्स पण येतात. म्हणजे ॲडिक्शनची अगदी बिहेवियरल ॲडिक्शनची म्हणजे झोप न येणं, अस्वस्थता वाटणं, एन्झायटी वाटणं. ही कारण आपण न्यूरोलॉजिकल याच्याविषयी म्हणजे बोलूया की चेता संस्था त्याच्याशी कशी निगडीत आहे, आपण पुढे बोलू की त्यामुळे काय होतं. पण तिथपर्यंत ह्याचा परिणाम जातो जेव्हा माणूस त्याचा व्यसनाधीन झालेला असतो.
म्हणून मला वाटतं इथे कुठेतरी कॉशन बाळगायला पाहिजे की व्यसनाधीनता हा एकदम 100% वाला प्रकार झाला आणि अजिबात नाही हा 0% प्रकार झाला. व्यसनाधीन झाल्यावरती तिथून परत येणं हे जास्त कष्टाचं ठरू शकतं. कारण आपल्याला आधीपासून माहिती असेल, जसं मी म्हटलं असं की आपल्याला दारूचं उदाहरण माहिती आहे की दारू पिणारा माणूस पहिल्यांदा कधीतरीच पित असतो. सोशल ड्रिंकर आपण म्हणतो की काहीतरी कारणाने माणूस पितो, अशी सुरुवात होते किंवा मित्रांच्या प्रभावाखाली येऊन पितो आणि मग नंतर असं होतं की नाही रोजच पितो, चला छान वाटतं, रात्री मस्त वाटतं, 1-2 पेग घेतल्याशिवाय चांगलं वाटत नाही म्हणून पितो आणि मग पुढे तो. मग ह्या ज्या पायऱ्या आहेत ना तशा कुठेतरी स्क्रीन ॲडिक्शनच्या पण पायऱ्या आपल्या लक्षात यायला लागल्या. म्हणजे तुमची माझी जनरेशन जर आपण म्हटली तर आपण तरी सुदैवाने स्क्रीन हातात घेऊन जन्माला नाही आलेलो. आत्ताची जी पिढी आहे ती स्क्रीन हातात घेऊन जन्माला आली, त्यामुळे त्यांना व्यसन लागलं तर आपण म्हणू की आधीपासूनच ते बघतायत. पण तुझ्या माझ्या पिढीतल्या लोकांना व्यसनं लागतायत स्क्रीनची, म्हणजे ती शिकलेलं आहे ना कुठेतरी, म्हणजे स्वयंशिक्षित अशा प्रकारचं व्यसन, स्वतः लावून घेतलेलं व्यसन. जाणीवपूर्वक नाही, जाणीवपूर्वक असतं तर माणसाने लावून घेतलं नसतं, पण अजाणतेपणी जे लागलेलं नकळत लागलेलं आहे. पहिल्यांदा बाय चॉईस केलं कारण मजा येते, छान वाटतंय सो ते छान वाटतंय इथून सुरुवात होते आणि छान वाटतंय अर्थानं ते आपल्यावर कधी हावी होतं. म्हणजे भूताने धरलंय असं आपण म्हणतो तसं आता स्क्रीनने धरलंय अशी म्हणायची वेळ आली. म्हणजे तिथपर्यंत जेव्हा आपण पोचायला लागतो तेव्हा कुठेतरी आपल्याला लक्षात यायला पाहिजे की मी सोप्या शब्दात सांगते, मी आपण शास्त्रीय भाषा बघत नाही आहोत, पण तुम्ही जर का सातत्याने त्याच्यात अडकलं आणि त्याच्याशिवाय तुम्हाला राहतच नाही आणि नाही केलं तर संपलेच मी आता, अशी जेव्हा अवस्था येते तेव्हा तो माणूस स्क्रीनच्या अधीन झालेला आहे असं समजून चालायला आपल्याला हरकत नाही. जसं आपण हे बघतो की दारू वगैरेच्या म्हणजे त्याचं व्यसन असलेली आणि व्यसनाधीन अशी असलेली जी माणसं असतात त्यांना जर ते मिळालं नाही तर ती बऱ्याचदा अब्युझिव्ह पण होतात. म्हणजे शिवीगाळ किंवा घरच्यांना स्पेशली बायकोला मारहाण करणं वगैरे इथपर्यंत. स्क्रीनच्या बाबतीमध्ये त्या व्यक्तीपासून असं म्हणजे ती ह्या स्टेजपर्यंत जाते की व्यक्ती तितक्या प्रकृती, हे जसं आपण सर्वसामान्यपणे पण म्हणतो की प्रत्येकाचे स्वभाव वेगळे असतात, प्रत्येकाचं तुम्ही एखाद्या गोष्टीला कशा पद्धतीने प्रतिसाद द्याल हे वेगळं असतं. तसंच स्क्रीन ॲडिक्शन जर का एखाद्या व्यक्तीला असेल आणि त्याच्याकडनं स्क्रीन तुम्ही काढून घेतलात तर विड्रॉवल सिम्पटम्स त्याला कुठल्या पद्धतीने येतील ते प्रत्येक व्यक्तीनुसार वेगळं असू शकतं. एखादी व्यक्ती स्वतःच्या कोशात जाईल, ती काहीच बोलणार नाही, रडत बसेल किंवा अजून काही होईल. एखादी व्यक्ती खूप चिडेल, मग वस्तू फेकणं. म्हणजे मला आता एक्झॅक्ट आठवत नाही पण असं पण आपण पेपरमध्ये आलेली बातमी होती की आईने फोन काढून घेतला म्हणून मुलाने आईवरती हल्ला केला असं काहीतरी. सो ही एक्स्ट्रीम केस झाली. सातत्याने असं होणार नाही, पण काढून घेतल्यावरती आरडाओरडा करणं इथपर्यंत तर रिस्पॉन्स येऊच शकतो. कारण समजून घ्यायला पाहिजे की तो माणूस, मी जसं म्हटलं तसं की व्यसनी झालेला जो माणूस असतो, जेव्हा आम्ही ज्यांना दारूची समस्या आहे अशांच्या कुटुंबियांची सेवा बोलतो तेव्हाही आम्ही म्हणतो की तो व्यक्ती आजारी आहे. ही संकल्पना कुठेतरी समजून घ्यायला पाहिजे. आणि म्हणून जे अल्कोहोलिक अनॉनिमस सारख्या संस्था आहेत त्यांची कुटुंबियांसाठी पण त्यांची ही संस्था असते, सपोर्ट सिस्टीम असते की जिथे कुटुंबीय एकमेकांशी बोलतात आणि त्यांना कळायला लागतं की नाही हा पॅटर्न आहे आणि हा पॅटर्न जो आहे त्याच्यात ही व्यक्ती अडकली आणि एक कुटुंब म्हणून पण आपण अडकलेलो आहोत. तो ही कुठेतरी माहिती असणं आणि अशा प्रकारचे सपोर्ट ग्रुप असणं हे खूप आता गरजेचं बनत चाललेलं आहे. सो तुमचा हा जो उपक्रम आहे हाही चांगला आहे की जितकं ओपननेस आणि जितक्या ओपनली ह्याच्याविषयी बोललं जाईल त्याच्याविषयी, नाही तर हां स्क्रीन तर असतोच आणि काय म्हणजे त्याला ट्रिव्हियल पण करू नका की काय हां म्हणजे काय आता तर स्क्रीन तर असतोच ना, स्क्रीन तर वापरला जाणारच आहे ना, मग काय त्याच्यात एवढं मोठं काय करायला पाहिजे. बघितला 4-5 तास बघितला, तू तुझ्या इच्छेने बघितलास आणि तुला वाटलं तेव्हा ते असं खाटकन बंद करू शकतेस, तर मग तू व्यसनाधीन नाही आहेस आणि तू कुठल्या पर्पजसाठी वापरतेस. कारण तू जर का आनंद वाटतोय, छान वाटतंय म्हणून करत राहिलीस तर तुझ्या मेंदूला सवय लावतेस की ह्याने छान वाटतं आणि ह्याने छान वाटतं हे जर का आपल्या मेंदूला कळायला लागलं तर माणसाला हवंच असतं ना, सुख कोणाला नको असतं. सुखाची जी संकल्पना तुमच्या याच्यात येते ती जर का ते करून यायला लागले तर तुम्ही आपोआप त्याच्यात जास्तीत जास्त अडकत जाणार.
सो मग ते अडकल्यावरती माझं सुख माझ्यापासून तू हिरावून घेतेस म्हटल्यावरती रागाची ही येऊही शकते एखाद्याला. पण मग त्याची नेमकी कारणं काय सांगू शकता तुम्ही स्क्रीन ॲडिक्शनची? मी जसं म्हटलं तसं की स्क्रीन ॲडिक्शन हे सगळ्यात पहिले लक्षात घ्यायला पाहिजे की हे स्वयंशिक्षित आहे. आपण शिकलेलो आहोत. आता आपण शिकतो कसं, नॉर्मली विचार केलं तर कसं शिकतो? लहान मूल जेव्हा एखादी गोष्ट करतं, म्हणजे आता आपण म्हटलं सगळ्यात सिम्पल घेऊया की भाषा मूल शिकतं. कशी शिकतं बरं भाषा मूल? ऐकून ऐकून. कानावर ते पहिल्यांदा मूल काय बोलतो? पहिल्यांदा मूल काहीतरी बोबडे बोलतो. असं काहीतरी बा 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 त्या 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 असं काहीतरी बोलतो. आणि मग ते असं काहीतरी इकडे दाखवतो आणि म्हणतो दॅट दॅट. मग आपण म्हणतो तिथे वरती डबा असेल तर आपण म्हणतो ओ तुला त्यातला खाऊ हवा आहे. मग ते जर का दरवाजाकडे दाखवून म्हटलं तर आपण म्हणतो ओ दादा ओ तुला बाहेर जायचंय. सो आपण त्या दादाला मिनिंग देतो आणि आपण खूप कौतुकाने त्या मुलाकडे बघतो की तू बोलतोयस, वा किती छान, आणि तुला असं सांगायचंय का? आणि मग खरंच जर का त्या मुलाला तसं म्हणायचं असेल तर त्याला खाऊ मिळाला तर त्याला कळतं अरे मी दादा बोललो आणि असं केलं आणि मग मला खाऊ मिळाला. मग मूल शिकतं की मी अशा पद्धतीने जेव्हा मी बोलतो ना तेव्हा समोरच्याला कळतं. आणि बरं तुम्ही करेक्टिव्ह फीडबॅक पण दिलात त्याला, म्हणजे दादा म्हटल्यावरती तो एकच मोनोसिलॅबलनी बोलतोय, एकाच शब्दानी बोलतोय आता, पण तुम्ही सांगताना काय झालं, दादा तुला डब्यातला खाऊ हवा आहे. मग त्याला कळतं की हां हे बोलताना ही आई माझी असं म्हणली की खाऊ, मग तो हळूहळू खाऊ म्हणायला लागतो. हे जे एकमेकांशी गुंतत जाणं आणि ह्याच्यामध्ये मिळालेली शाबासकी आणि शाबासकीमुळे मिळालेलं मला सुख किंवा मला मिळालेला आनंद, ह्याच्यामुळे ही शिकण्याची प्रक्रिया होत जाते. त्याला आपण रिएन्फोर्समेंट असं. बरोबर. मी रिएन्फोर्स होता, तुम्हाला त्यांनी छान वाटतं की हां आणि हे केल्यावर मला मिळतंय, म्हणजे हे कुठेतरी हे केलं की हे मिळतंय ही सांगड आणि त्यामुळे येणारी सुखाची भावना, ह्या दोन गोष्टी जिथे होत जातात तिथे आपण शिकत जातो. बरोबर. आता स्क्रीनच्या बाबतीत बघा, तुमच्या हातात आल्यावरती तुम्ही बघता, तुम्हाला त्यातनं छान वाटतं, काय काय दिसतंय त्यांनी मजा वाटते तुम्हाला. तुम्ही जर का बोर झालेले असाल, आजकाल सगळी माणसं खूप बोर होतात, जर का बोर झालेले असतात, बोर झाल्यावरती लोक पहिले काय करतात, मोबाईल, आणि मग बोरपणा निघून जातो. सो निघून गेल्यावरती छान वाटतं ना, म्हणजे किती सोपं आहे ना, मी बोर झाले, मी मोबाईल काढला, मी बघितलं आणि मला छान वाटलं. मग तसं झाल्यावरती ऑब्व्हियसली ते कुठेतरी जुळत जायला लागतं आणि जितकं जुळत जातं तितकं तुम्ही त्यातनं शिकत जाता आणि तो ती स्वयंशिक्षित असलेला प्रकार आहे. त्यामुळे कारण जर का तुम्ही म्हणलात तर त्यातनं येणारी जी सुखाची आनंदाची भावना आहे, जी रिएन्फोर्समेंट मिळणारी आहे, आणि त्या रिएन्फोर्समेंटमुळे एक जो निगेटिव्ह स्टेट होता, म्हणजे रिकामपणा असेल किंवा बोर्डम असेल किंवा एन्झायटी असेल किंवा डिप्रेशन असेल कुठलीही, म्हणजे ह्या सगळ्या गोष्टींना ॲक्च्युली तुम्ही चांगल्या पद्धतीने डील करायला पाहिजे, जे इतर कन्स्ट्रक्टिव्ह मार्ग तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. पण तुम्हाला इझिली अवेलेबल असलेली गोष्ट आहे ना. ईज, मनुष्य प्राणी हा आळशी आहे हो, म्हणजे मला पण लागू आहे, ते सगळ्यांनाच आपल्याला लागू आहे. आणि वैचारिकदृष्ट्या फार आळशी, वैचारिकदृष्ट्या तर फारच आळशी होत. त्यामुळे मग असं इझिली मिळतंय आणि मग छान वाटतंय हो. त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं कारण मला वाटतं स्क्रीन ॲडिक्शनसाठीचं की निगेटिव्ह जे आहेत, निगेटिव्ह म्हणजे जे त्रासदायक अशा ज्या भावना, कष्ट करावं लागणार, कष्टापेक्षाही नुसत्या भावनिकदृष्ट्या त्रासदायक, म्हणजे रिकामपण भावनिकदृष्ट्या त्रासदायक आहे, बोर होणं भावनिकदृष्ट्या त्रासदायक आहे, खूप ताणतणाव असणं भावनिकदृष्ट्या त्रासदायक आहे, अनामिक भीती वाटणं भावनिकदृष्ट्या त्रासदायक आहे, औदासीन्य भावनिकदृष्ट्या त्रासदायक आहे, सब घोडे 12%, सगळ्यांना एकच औषध, याच्याप्रमाणे आपल्याला ते वाटायला लागतं आणि त्याच्यातनं आपल्याला सुटका मिळते. म्हणजे जे काही त्रासदायक आहे त्यातनं सुटका मिळते. बरोबर, फक्त त्रासदायक आहे त्याच्यातनं सुटका मिळते का? नाही, तर त्रासदायक आहे त्याच्यातनं सुटका मिळते आणि मग छान पण वाटते. सो ह्या दोन्ही गोष्टी, म्हणजे याच्यात म्हणायचं झालं तर निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह दोन्ही रिएन्फोर्समेंट एकत्र येतात. त्रासापासून सुटका आणि काहीतरी चांगलं मिळणं, हे दोन्ही एकत्र येत असल्यामुळे ही जी प्रोसेस आहे ना, हे सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे. आपलं पण आता पॉडकास्ट आपण एवढ्या छान यांनी करतोय, किती लोक किती लक्ष देऊन ऐकतील मला माहिती नाही आहे, की चला एक छान ऐकायला मिळते, इझिली अवेलेबल आहे, बसल्या बसल्या ऐकलं, त्याच्यातनं घ्यायचं किती हा विचार पण कर, कारण वैचारिकदृष्ट्या आपलं जाताना आपलं ऐकलं, हां चला वेळ आपला चांगला गेला. सो वेळ चांगला जाणं हेही एक, सो कुठेतरी एक ठरवून चांगले पॉडकास्ट ऐकावे, चांगलं यूट्यूबवरचं बघावं. सो ते माध्यम आहे, ते माध्यम तुम्ही कसं वापरता
तुम्ही जर का नुसतं आपलं छान वाटावं आणि त्रासापासून सुटका व्हावी ह्याच्यासाठी ते जर का वापरायला लागलात, हा एक शॉर्टकटच आहे. तो जर का शॉर्टकट आपण वापरायला लागलो, जसं सगळ्याच व्यसनांच्या मागे असतं, म्हणजे सिगरेटच्या व्यसनांच्या बाबतीत माझं बरंच काम झालेलं आहे. तर बरेच जण म्हणतात की बोर झालं म्हणून मी सिगरेट ओढली. तर बोर होण्याचं आणि सिगरेट ओढण्याचं, मग बोर झालं तर काहीतरी तुला कन्स्ट्रक्टिव्हली करायला पाहिजे ना, पण तसं होत नाही. हे तसंच प्रकरण आहे. तिथे सिगरेट नाहीये, तिथे हातात स्क्रीन आहे. सो अजून आपल्याला अशी बरीच कारणं सांगता येतील, पण बेसिक त्याच्या मागची प्रोसेस जी आहे ती हे आहे की त्याच्यामुळे तुम्हाला त्रासापासून सुटका मिळते, चांगली गोष्ट होते असं वाटतं, आणि त्यामुळे ऑब्व्हियसली तुम्हीच स्वतःसाठी सापळा करता. म्हणजे काय मला तर करता? थोडंसं वाटतं की अभिमन्यू आणि चक्रव्यूह, आपण आत कसं शिरायचं माहिती, आत शिरतो, बाहेर कसं यायचं माहिती नाही आणि अडकतो. दॅट वुड बी द बेस्ट म्हणजे एनॉलॉजी आपल्याला म्हणता येईल स्क्रीनच्या बाबतीत. आपण जातो, वा वा वा, छान वाटते, छान वाटते, छान वाटते, छान वाटते, आणि मग आत गेल्यावर काय, आता बाहेर कसं पडू माहितीच नाही. सो ही प्रोसेस हे अडकण्याचं सगळ्यात महत्वाचं कारण आहे. ही जी ताकद आहे ना, ही खूप मोठी आहे. तुम्हाला लर करायला, म्हणजे एक आमिष दाखवायला अशी इतकी मस्त आहे ना, की त्या आमिषाला बळी पडणं हे खूप स्वाभाविक आहे. पण ते बळी पडायचं नसेल तर तुमची आंतरिक शक्ती जितकी चांगली असेल, थोडीशी विवेकाची त्याला जोड असेल, थोडीशी शिस्त असेल, तर ते टाळता येणं शक्य आहे. असं म्हणजे तुम्ही आता म्हणालात की तुमच्या मेंदूला एक रिवॉर्ड म्हणूयात त्याला, की ते मिळतं की हे छान वाटतंय, हा जो फॅक्टर आहे त्याच्या मागे. पण बेसिकली असं आहे की आजकाल बऱ्याच लोकांना म्हणजे स्क्रीन त्यांच्या म्हणजे प्रोफेशनचा किंवा व्यवसायाचा पण भाग बनलेला आहे, की तासन तास म्हणजे दिवसभरातले कमीत कमी 8 ते 10 तास तुम्हाला स्क्रीनवरच काम करावं लागतं. मग तो लॅपटॉप असेल किंवा अगदी मोबाईल पण असेल. आणि परत हे जे बघणारे लोक आहेत ते पण स्क्रीनचा वापर कुठे ना कुठे करणार आहे, कारण ते युट्यूब बघणार आहेत. खूप लोकांचा असा दावा असू शकतो की त्याचे फायदे पण खूप आहेत, की जर चांगल्या प्रकारे तुम्ही जर एक तुमच्यामध्ये ते तारतम्य असेल, तो विवेक असेल, तर तुम्ही त्यात चांगलं निवडू शकता जे काय आहे बघायचं. बरोबर. तर त्या अँगलनी तुम्ही काही तारतम्य हीच गोष्ट जर का जमली तर तुम्ही व्यसनापर्यंत जाणारच नाही ना. म्हणजे आपल्याला माहिती असलेलंच आपण उदाहरण घेतलं की दारू पिणारी माणसं कमी आहेत का? नाही. सगळ्यांना व्यसन लागतं का? नाही लागत. अशी आयुष्यभर आहेत माणसं की बाबा मी पार्टी असेल तर मी पितो, आणि माझं ठरलेलं आहे मी 2 पेग घेतो, त्याच्यावर मी घेत नाही. सो तारतम्य आहे. 2 पेग मित्रांबरोबर एन्जॉय करायचं घेतलं, ते सुद्धा रोज नाही घेत, की पार्ट्या माझ्या रोज होत नाहीत, कधीतरी 3-4 महिन्यातनं एकदा होते तेव्हा मी घेतो. ठीक आहे, तारतम्य असलेला वापर आहे, काही प्रॉब्लेम नाही आहे. तसंच स्क्रीनच्या बाबतीत पाहिजे. तुम्हाला जर का व्यावसायिकदृष्ट्या स्क्रीन वापरणं गरजेचं असेल तर तिथे कोणाला ना म्हणण्याची हेच नाही आहे. मग त्याच्यात ते चांगल्या पद्धतीने कसं वापरता येईल. म्हणजे आता सिम्पल सांगायचं झालं तर एक्सरे टेक्निशियन आहेत, क्ष किरण धोकादायक आहेत. आता एक्सरे टेक्निशियन म्हणू शकतो का हा धोकादायक आहे, मी तर बाबा करणारच नाही, असं नाही म्हणू शकत. पण मग तो करताना त्याचा तो ॲप्रन घालतो, त्याचं ते जे काही त्याला प्रोटेक्टिव्ह गिअर्स आहेत ते तो घालतो, आणि तो त्या खोलीत येऊन पण थोडाच वेळ पटकन करतो आणि बाकीच्या वेळेस तो बाहेर असतो, तिथे राहत नाही. सो ही जी गोष्ट आहे ही तुमचे प्रोफेशनमध्ये तुम्हाला स्क्रीन बघायचं असेल तर तुम्हाला पाळणं गरजेचं आहे. त्याला अगदी सगळ्यांना माहिती पण असेल आजकाल, म्हणजे इंटरनेटवरनंच लोकांना माहिती असेल की 20-20-20 हा नियम आहे. म्हणजे एकतर 20 थोडं डिस्टन्स ठेवून बघा, 20 मिनिटं बघितलं की त्याच्यानंतर 20 फुटावरती तुमची नजर जाईल असं कुठेतरी बघा, निदान 20 सेकंदासाठी ते तुम्ही करता तेव्हा तुमच्या डोळ्याचे आरोग्य चांगलं राखायला तुम्ही मदत करता. दॅट इज वन थिंग. आणि थोडंसं डिफोकस पण होतं. तुम्ही एकाच ठिकाणी असे बघताय, तुम्ही जरा दुसरीकडे बघता, शेवटी तुमच्या मेंदूला तुमच्या शरीराकडनं सतत माहिती जात असते. व्हेगस नर्व आणि इतर याच्यातनं तुम्हाला सतत फीडबॅक जात असतो शरीराच्या आतनं, आणि त्याच्यावरनं पण तुमचा मेंदू ठरवत असतो की तुमचं सगळं बरं चाललंय की नाही. म्हणजे माणूस जर का एकाच जागी खूप वेळ बसून राहिला, शेवटी आपण इव्हॉल्व्ह होत आलेलो आहोत, एक उत्क्रांत झालेलो आहोत, आणि आपला जो आदी मानव, आपले जे पूर्वज होते, त्यांचं जीवन कसं होतं? सगळे उठलं बाहेर, कारण कंदमुळं गोळा केल्याशिवाय किंवा शिकार केल्याशिवाय त्यांना गत्यंतरच नव्हतं. बरं, त्याच्यानंतर शेती करायला लागलो. शेती करणारा माणूस पण
बाहेर आणि कामं करत होता. आत्ता गेले 100 वर्ष पण नाही, 50 वर्ष ही जी आपली जीवनशैली आहे ती विकसित झाली, की जी जास्तीत जास्त बसून 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 अशीच आहे. आपला मेंदू जो इतके वर्ष उत्क्रांत होत राहिलाय, त्याला जेव्हा माणूस खूप बसायला लागलो ना, तेव्हा त्याला असं वाटतं की काय म्हणजे काय व्यवस्थित ठीक आहे ना. चाललंय ना हा. सगळं. आणि यूज इट और लूज इट हे आपल्या शरीराचं महत्वाचं तत्व आहे. वापरा, नाहीतर शरीरातलं ते हे कमी नाही कमी सोडणार. नष्ट होत जाणार. म्हणून तर तुम्ही जर का स्नायू पण वापरले नाही, थोडाफार व्यायाम केला नाही, तर त्याची शक्ती कमी कमी होत जाते. तर ही सगळी गोष्ट आपण कुठेतरी लक्षात घ्यायला पाहिजे. तारतम्य हा शब्द वापरणं खूप सोपं आहे, पण स्क्रीनच्या बाबतीत तारतम्य ठेवायचं म्हणजे काय करायचं? जसं मी एक म्हटलं तसं 20-20-20चा नियम पाळायचा. दुसरं म्हणजे तुम्ही स्क्रीन सतत बसून बघता, सो सतत बसून बघण्यापेक्षा हल्ली येतात अशी डेस्क, तसे खालीवरती होतं, मग तुम्ही उभं राहून पण काम करू शकता. तुमचं स्क्रीनवरती जर का काम असेल तर तुम्ही उभं राहून तो स्क्रीन असा ठेवू शकता की त्याच्यामुळे तुम्ही काम करू शकता. आणि मग हे तर सगळ्याच म्हणजे हे स्क्रीनवाल्या लोकांसाठी नाही, ज्यांचा बैठा जॉब आहे त्यांना सगळ्यांनाच आम्ही सांगतो की निदान 45 मिनिटं किंवा 1 तासाने उठा, तिथल्या तिथे 2-3 मिनिटं चाला, विच इज नेसेसरी. दर 20 मिनिटांनी असं कुठेतरी 20 फुटावरती बघा 20 सेकंद, आणि दर एक 40-45 मिनिटांनी किंवा 1 तासाने जरा उठून चाला. सो तुम्ही तुमच्या मेंदूला पण थोडं डिफोकस करता, आणि डिफोकस करता तेव्हा तुमचं फोकसिंग पण परत चांगलं होतं कामावरती. आणि मग संध्याकाळ झाल्यावरती एक जो कंटाळा किंवा फटीग जो आपण म्हणतो ना, तो पण कमी येतो. स्क्रीन जर का हा आपल्या प्रोफेशनचा अविभाज्य घटक असेल तर तो वापरताना जी काळजी घ्यायला पाहिजे ती घ्यायलाच पाहिजे. त्याच्यावर रात्री न बघणं, कारण रात्री जेव्हा तुम्ही बघता तेव्हा तुम्ही तुमच्या मेंदूला काही वेगळ्याच एक सूचना देत असता. म्हणजे मेलाटोनिन सिक्रेशन हे आपल्या झोपेसाठी एवढं गरजेचं आहे, आणि मेलाटोनिन सिक्रेशन हे प्रकाशाशी खूप निगडीत आहे, जो ब्लू लाईट हा, आपण बरोबर. म्हणतो. आणि स्क्रीनमधनं तर ब्लू लाईट खूप मोठ्या प्रमाणावरती येतो. मग तुम्ही रात्री झोपेपर्यंत जर का स्क्रीन बघत राहिला, तुम्ही मेंदूला फार गोंधळून टाकता की रात्र झाली आहे, आता मेलाटोनिनचं सिक्रेशन मी वाढवू का कमी करू का काय करू. म्हणून आपण पुढे बोलू कदाचित, पण स्क्रीन जे जास्त बघतात त्यांना म्हणजे हे कोरिलेशन आहे, प्रत्येक व्यक्तीत होईल असं नाही, पण त्यांना झोपेच्या समस्या वाढण्याची शक्यता जास्त असते. आणि मुख्यत्वाने करून जे रात्री स्क्रीन बघत बसतात, म्हणजे झोप आलेली असताना. आता बिंज वॉचिंग असा जो काही शब्द आहे, म्हणजे एकदा आपले सुरू केले सिरियलचे भाग अवेलेबल आहेत म्हणून बघत बसलो. आणि म्हणजे मी कॉलेजमध्ये आधी शिकवत होते तेव्हा तर मुलं म्हणायचे, मॅडम अख्खी सिरीज बघितली. अरे अख्खी सिरीज काय बघितली? म्हणजे 9 वाजता सुरू केलं, पहाटे 4 वाजेपर्यंत बघितली. म्हणजे हे कंपल्सिव्ह झालं ना. हा एक्झॅक्टली. हे जेव्हा व्हायला लागतं संपल्यावर पुढचा तो तो आहेच तारतम्यच available. नाही, कारण अवेलेबिलिटी आहे. आणि अवेलेबिलिटी आहे, पण तुला काही डोकं आहे की नाही? तुम्ही तुमचं डोकं गहाण टाकून वागायला लागता. तुम्हाला तुमच्या चांगल्या वाईटाची जाण तुम्ही बाजूला सारून वागायला लागता. ते जोपर्यंत नाही करत आहात तोपर्यंत स्क्रीन वाईट आहे म्हणायला कशाला पाहिजे? नाहीच आहे. मी सुद्धा कितीतरी स्क्रीनवर बघते, पण मी ठरवून बघते. आता काही काही पुस्तकं आहेत की जी तुम्हाला किंडलवरती किंडलवर अवेलेबल होतात. किंडलची कॉपी स्वस्त असते नॉर्मल ह्याच्यापेक्षा. हो हो. त्यामुळे जर का महाग पुस्तक असेल तर मी प्रिफर करीन किंडलवरचं पुस्तक घेणं. मग मी वाचणार आहे, पण मी ठरवीन ना की मग जरी मला हे आवडत असलं तरी मी नॉर्मल पुस्तक जरा जास्त वाचू शकते, पण मी किंडलवर वाचणार असेल. आणि माझा आपण हिशोब ठेवायला पाहिजे की माझा दिवसभरातला स्क्रीनचा वापर कसा आहे. आणि मग मला किंडलवरचं पुस्तक वाचायचं असेल तर मी रात्री अजिबात वाचणार नाही. हा, मी तेच तुमच्याकडे येणार होते की मग ज्यांना पुस्तकं वाचायची आहेत आणि रात्री झोपण्याच्या आधी ज्यांना पुस्तकं वाचायची सवय, त्या लोकांनी काय त्याच्या करायचं? आधी 1 तास वाचा. कारण शेवटी तुमच्या शरीराची काळजी घेणं हे तुमचं सगळ्यात मोठं आद्य कर्तव्य आहे. मी नाही म्हणत, हे IMA म्हणतं, इंडियन मेडिकल असोसिएशनचं. तुम्ही उघडून बघा, त्यांचा जो लोगो आहे त्या लोगोवरती वाक्य आहे, शरीरम आद्यम खलु धर्म साधनम. तुमचे शरीर हे तुमचं सगळ्यात महत्त्वाचं साधन आहे. आणि स्क्रीनच्या अतिवापराने तुमच्या शरीराला, म्हणजे शरीराचा अर्थ मी फक्त हे फिजिकल शरीर अशाने घेतच नाही, मन हा त्याच्यातलाच भाग आला. तुमच्या शरीर आणि मनाला ज्याने क्षती पोचणार असेल अशा प्रकारचा तुमचा वापर जर का होत असेल तर तो कुठेतरी तारतम्याने कसा
आणायचा. कारण त्यांनी अशी काहीतरी गोष्ट की ज्याने मीच वापरते आणि मीच मला हार्म होते, म्हणजे भस्मासूर झाला हो. म्हणजे जी चांगली ताकद आहे ती तुम्ही अशा रीतीने वापरताय की त्यांनी भस्मासुरासारखं तुम्हाला ते खाऊन टाकतंय, तर ते योग्य नाही. ते तारतम्य असणं हे गरजेचं आहे. आणि तारतम्याने तुम्ही वापरा ना स्क्रीन, कोणी नाही म्हटलं. स्क्रीन ॲडिक्शन आणि एस्पेशली सोशल मीडिया इज द मेजर कॉज, किंवा सोशल मीडिया कॉजेस डिप्रेशन, असं एक आजकाल सरळ खूप ठिकाणी वाचायला आणि ऐकायला मिळतं. कितपत तथ्य आहे? आणि डिप्रेशन म्हणजे ऍक्च्युअली आपण फार लूजली आजकाल हे करतो वापरतो का? थोडंसं एखाद दिवशी लो वाटत असेल तरी डिप्रेशन आहे. सो काय आहे, ह्याच्याबद्दल काय सांगाल? थोडंफार लो वाटणं हे कोणाला वाटत नाही, हे पहिले आपण विचारायला पाहिजे. म्हणजे एखाद दिवस मी उठलो आणि मला असं कंटाळवाणं वाटतंय, कधी कधी ना खूप पावसाळी हवा असेल बाहेर, बरोबर, किंवा खूप थंडी असेल, तर असं वाटतं की नको आता उठूच नको, या झोपूया. सो असं वाटणं हे काही हे नाही. किंवा ऑफिसमध्ये खूपच काहीतरी कचकच चालू आहे, ताण आलाय आणि त्यामुळे आता तिकडे जाऊच नाही असं वाटतंय, उदास वाटतंय, तर ह्याला काहीतरी कारण आहे. सो ते कारण आपण जर का त्या कारणावरती आपल्याला काम करायला पाहिजे, ही जाणीव करून द्यायला येणारी ती उदासीनतेची भावना आहे. आपण जेव्हा डिसऑर्डर म्हणून त्याच्याकडे बघतो, मानसिक आजार म्हणून बघतो, तेव्हा डायग्नोस्टिक अँड स्टॅटिस्टिकल मॅन्युअल DSM मध्ये त्याचे एक क्रायटेरिया दिलेले आहेत. म्हणजे अमुक एक दिवस, म्हणजे आता त्या सगळ्या ह्याच्यात मी तुम्हाला क्रायटेरिया सांगत बसत नाही, पण अमुक एक दिवस, अमुक एक गोष्टी, अशा सगळ्या जर का तुम्हाला जाणवत असतील, म्हणजे सातत्याने महिनाभर तुम्हाला वाटतंय किंवा आठवडाभर वाटतंय, कारण डिप्रेशनचे वेगळे वेगळे प्रकार आहेत, त्यानुसार तो क्रायटेरिया बदलतो की 20 दिवस वाटतंय, महिनाभर वाटतंय, सततच तुम्हाला रोजच उठल्यावर उदास वाटतंय, सततच रडायला येतंय, कशातच उत्साह वाटत नाही, हे जेव्हा सातत्याने काही दिवस, महिना होत राहिलंय, तर आपण म्हणतो की त्याला डिप्रेशनचा किंवा औदासिन्याचा आजार आहे. मला 2-3 दिवस वाटतंय, एखाद दिवस वाटतंय, तर तसं तर वाटणारच आहे ना, तसं कोणालाही वाटेल. सो ते औदासिन्य नाही. जसं बोर होणं, म्हणजे आम्ही याच्यात म्हणतो की हल्ली 3 वर्षाचं मूल पण म्हणतो मी बोर. म्हणजे आपल्याला लहानपणी बोर हा शब्दच माहिती नव्हता, आपल्याला कंटाळा येतच नव्हता, कारण हे संपलं की ते संपलं की हे, आपण करायलाच जायचो. पण आजकाल तसं होत नाही. त्याचंच डिप्रेशन हा शब्द एका अर्थाने, म्हणजे सिने कलावंतांनी वगैरे मी डिप्रेशन त्यामुळे केल्यामुळे चांगलं झालंय की ज्यांना डिप्रेशन होतं ती माणसं पुढे यायला लागलेत आणि मदत मागायला लागलेत. पण त्याचबरोबर असंही झालं ना, ज्याला त्याला वाटतं की मी डिप्रेस, आणि ग्लोरिफिकेशन झालंय ग्लोरिफिकेशन. आणि जेव्हा डिप्रेशन हा शब्द तुम्ही वैद्यकीय दृष्ट्या वापरता, तेव्हा त्याची एक पवित्रता आहे किंवा सॅन्चिटी आहे, त्याला एक विशिष्ट डेफिनेशन आहे, विशिष्ट अर्थ आहे. आणि तुम्ही जर का येल्या जायला तुम्ही म्हणाला डिप्रेशन आहे, तर तसं होत नाही. आता तू म्हणलीस की सोशल मीडिया वापरल्याने डिप्रेशन येतं का, तर त्याला उलटं पण आहे. डिप्रेसिव्ह माणूस जास्त सोशल मीडिया वापरतो का? सो हे कोरिलेशन आहे. म्हणजे हे असेल तर हे आहे, पण हे ह्याचं कॉज आहे का, हे याचं कॉज आहे का, हे एकदा ह्याचं कॉज आहे आणि हा इफेक्ट आहे, आणि एकदा हे याचं कॉज आहे आणि हा इफेक्ट आहे. ती जी सर्क्युलॅरिटी आहे कॉज आणि इफेक्टची, ती आपण लक्षात घेतली पाहिजे. मग सोशल मीडिया वापरल्याने डिप्रेशन येऊ शकतं का, तर उत्तर असू शकतं, कारण ते कोरिलेशन आहे. जसं आपण असं म्हणतो ना, आपल्याला असं बरेच वेळा सांगितलं जातं की कोलेस्ट्रॉल हाय असेल ना हार्ट अटॅक येतो. गॅरंटी आहे? गॅरंटी नाही आहे. म्हणजे कोलेस्ट्रॉल मला नाहीच आहे, मग मला हार्ट अटॅक येणारच नाही का? मग तशी पण गॅरंटी पाहिजे ना. कारण कोलेस्ट्रॉलने जर का हार्ट अटॅक येत असेल तर माझं कोलेस्ट्रॉल 200 काय 150च्या पण जवळपास एवढंच आहे, तर मला हार्ट अटॅक यायलाच नाही पाहिजे. जर का कोलेस्ट्रॉल हे कॉज असेल तर तुम्ही कुठल्याही हृदयरोग तज्ज्ञाला विचारलं तर ते सांगतात की बरेचसे घटक एकत्र जेव्हा येतात आणि त्या माणसाचे जेनेटिक्स कसे आहेत, त्यावेळेचं स्ट्रेसच्या खाली तो कसा आहे, ह्या सगळ्याचं काहीतरी कॉम्बिनेशन होतं आणि त्याच्यामुळे त्यावेळेला त्या माणसाला हार्ट अटॅक येईल की नाही हे ठरतं. मग ह्याचा अर्थ असा आहे का की आपण कोलेस्ट्रॉल कमी करायचा प्रयत्न करायचाच नाही करायचा, कारण तो एक महत्वाचा घटक आहे की ज्याच्यामुळे त्याची रिस्क वाढते. पण 100% त्याच्यामुळे म्हणतो ना आपण होतं असं काही नाही. तो एक महत्वाचा घटक आहे आणि तो एक महत्वाचा घटक बऱ्याच कारणांसाठी आहे. म्हणजे फक्त डिप्रेशनसाठी नाही, अँझायटीसाठी पण आहे. आता जे फोमो म्हणतात, फिअर ऑफ मिसिंग आउट, सो त्याच्यासाठी स्क्रीन
आणि इस्पेशली सोशल मीडिया हे महत्त्वाचं कारण आहे असं आपण म्हणू शकतो. आणि मग फोमोमुळे डिप्रेशन हे कदाचित होऊ शकतं. म्हणजे असे एकमेकावर डिपेंडंट असलेले फॅक्टर आहेत. तुम्ही तुमच्या व्यवसायासाठी स्क्रीन बघताय किंवा सोशल मीडिया, म्हणजे एखादा जर का ॲडव्हर्टायझिंग क्षेत्र सोशल मीडिया बघणारच आहे, त्याचा तो कंपल्सिव्ह यूज होत नाही. जेव्हा कंपल्सिव्ह यूज व्हायला लागतो आणि तुमची डिपेंडन्सी त्याच्यावर यायला लागते, सो डिप्रेशनसाठी किंवा एन्झायटीसाठी किंवा मानसिक आजारासाठी कंपल्सिव्हनेस, डिपेंडन्सी ह्या गोष्टी जास्त महत्त्वाच्या ठरतात. त्या आहेत की नाही हे बघणं महत्त्वाचं ठरतं. तुम्ही जर का योग्य कारणासाठी तारतम्याने स्वतःला प्रोटेक्ट करून जर का स्क्रीन वापरत असाल तर त्याने डिप्रेशन येण्याची काही शक्यता नाही आहे, अनलेस अँड अंटिल इतर काही फॅक्टर्स पण त्याच्या बरोबरीने प्ले करतात. सो असं म्हणता येणार नाही की तुम्ही स्क्रीनचा वापर करता म्हणजे तुम्हाला डिप्रेशन आलंच, असा कुठेही असं ब्रह्मवाक्य कुठेही आपल्याला टाकता येणार नाही. त्याच्याबरोबर कॉशन असं पाहिजे की कंपल्सिव्ह यूज माझा नाही आहे ना, मी तारतम्याने वापरते ना, मला जिथे व्यावसायिकरित्या गरज आहे तेवढीच मी वापरते ना, किंवा काहीतरी चांगलं मिळतंय म्हणून मी बुवा तासभर यूट्यूब ऐकलं. यूट्यूब ऐकताना प्रत्येक वेळेस बघायलाच लागतं असं पण नाही आहे. उलटा संबंध जसा मी म्हटलं तसं पण माणूस डिप्रेस आहे, घरात बसलाय, काय करू मग. म्हणजे माझ्याकडे डिप्रेशन झालेले रुग्ण जे येतात ते म्हणतात मॅडम आम्ही बघतो पण आम्ही नुसतेच बघतो. म्हणजे डोक्यात जे काही जे विचार डिप्रेशनचे चालू असतात त्याच्यापासून डिस्ट्रॅक्ट होण्यासाठी ते केलेलं असतं. आणि डिस्ट्रॅक्ट होण्यासाठी जेव्हा ते केलं जातं आणि एका जागी बसूनच असं केलं जातं, जेव्हा म्हटलं जसं की तुमचं शरीर पण तुम्हाला सांगत असतं, मग त्यात बिकम्स अ विशियस सायकल. आणि मग त्याच्यातनं कुठेतरी की अरे ह्यांचं सगळ्यांचं चांगलं चाललंय, माझं नाही, सिंकिंग अजून होतं. मग तिथे कुठेतरी असं वाटायला लागतं की मग त्याच्यामुळे डिप्रेशन आलं का. पण ज्याला डोक्यानी शाबूत असलेला माणूस आहे, शाबूत म्हणजे अशा म्हणते की ज्याला तारतम्य असलेला माणूस आहे, ज्याला माहिती आहे की मी पण टाकते ना, मी सोशल मीडियावर काय टाकते, माझं कसं छान चाललंय, छान मस्त. कारण आभासी आहे ना हे आयुष्य सगळ्यांचं असं असतं का, प्रत्येक क्षणाला असलेलं आयुष्य असं असतं का, माझं स्वतःचं पण नसतं, म्हणजे कोणाचंच नसतं. कुठलीही गोष्ट जी चांगली वाटते ती अति केली की माती होणार आहे, हे जर का डोक्यात आहे. मग तुम्ही जर का व्यवसायासाठी स्क्रीन बघताय तर तो अतिच्या व्याख्येत येत नाही, कारण हे तुमच्या वागण्याचं डेफिनेशन आहे. स्क्रीन ॲडिक्शनचा तोही एक आहे, तुम्ही रात्री बघत बसलात, तुम्ही तुमचा सिकार्डियन रिदम पण डिस्टर्ब करता. आता सिकार्डियन रिदम जर का डिस्टर्ब झाला, तुमची स्लीप जर का डिस्टर्ब झाली तर ती डिप्रेशनशी परत निगडीत आहे. असे सगळे जोडलेले आहेत. त्याच्यासाठी तारतम्याने असलेला वापर, व्यसनाधीन न होणं स्क्रीनच्या, अशाने तुम्ही जर का वापरत असाल तर त्याचा डिप्रेशनशी संबंध असा डायरेक्ट असण्याची काही नाही. पण मग इथे एक टेक्निकल ह्याला सिकार्डियन रिदम, आता त्याचं ऍक्च्युअली आम्हाला माहिती आहे, साधारण हे बॉडी क्लॉक असतं, थोडंसं 1-2 मिनिटात आमच्या प्रेक्षकांसाठी. सिकार्डियन रिदम म्हणजे एक दिवस आणि रात्रीचं जसं बाहेरचं जसं चक्र चालू असतं तसं आपल्या शरीरातलं पण एक चक्र चालू असतं. म्हणजे तुम्ही सकाळी उठलात की तुमच्या शरीरामध्ये स्ट्रेस हॉर्मोन असा नॉर्मल शब्द आहे, म्हणजे कॉर्टिसॉल जो असतो की ज्यामुळे तुम्हाला उत्साह आणि असं छान वाटणारे जे आहेत किंवा तुम्हाला कामाला भिडण्यासाठी जी एक एनर्जी लागते ती निर्माण होण्यासाठीचे जे रासायनिक क्लूज तुमच्या शरीरामध्ये स्त्रवायला लागतात ते प्रकाशाशी खूप निगडीत असतात. आणि त्यामुळे सकाळचा प्रकाश म्हणजे हे पण एक हेल्दी हॅबिट म्हणून आपल्याला करायला हरकत नाही की तुम्ही सकाळी उठल्याबरोबर सकाळी एक 7 किंवा 7 ते 9 मध्ये कधीतरी डायरेक्ट सूर्यप्रकाशात जा, एक 5 मिनिटं तरी, की ज्याने तुम्हाला शरीराला कळतं आणि त्यामुळे मेंदूला कळतं की आता सकाळ झाली, छान आहे, आणि मग ते हॉर्मोन्स स्त्रवायला लागतात. तुम्ही जेव्हा रोज करायला लागतात असं तेव्हा ते स्त्रवायला लागतात. मग तुम्ही म्हणजे 12 वाजता एक ना तुमचं भूक आणि तुमचं हे पण सिकार्डियन रिदममध्येच येतं. म्हणून आपण म्हणतो की जेवणाची वेळ पण 12 ते 2, त्याच्या पलीकडे जाऊ देऊ नये, कारण तेव्हा त्या प्रकारची जी रसायनं आहेत ते सगळे तुमच्या बॉडीमध्ये आपोआप यायला लागतात. तसंच संध्याकाळ झाली एक 5-6 वाजता जेव्हा लाईट कमी व्हायला लागतो तेव्हा जी तुम्हाला शांत करणारी रसायनं आहेत ती वाढायला लागतात, ती लाईटशी निगडीत असतात. मग तुम्ही जर का सातत्याने त्या लाईटच्या तुमच्या बॉडीमध्ये येण्याच्या ह्याच्यात खेळ करत राहिलात कुठल्याही याने, जो स्क्रीन याने खूप जास्त प्रमाणात होतो तो जर का करत राहिलात तर तुमचा सिकार्डियन रिदम बिघडणं हे स्वाभाविक आहे. तुला जो अनुभव येतोय
त्या अनुभवामध्ये तू तुझ्या सगळ्या मानसिक जे लक्ष आहे ते केंद्रित केलंस. आणि असं जेव्हा आपण करतो तेव्हा प्रत्येक जी गोष्ट आहे, प्रत्येक जी आपण क्रिया करतो ती क्रिया आपल्यासाठी आनंदाचं निधान होऊ शकते.